नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गण गणपते नमः. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहेत. कुठलेही काम करताना प्रथम गणपती बाप्पांचे जर आपण पूजन केले, मनापासून प्रार्थना केली तर सर्व संकटे दूर होतात आणि ते कामसुद्धा पूर्णत्वास जातं. एवढेच नाही तर देवी देवतांच्या पूजनाला सुद्धा प्रथम गणपती बाप्पांच्याच पूजनाने सुरुवात करावी लागते. यंदा 22 जानेवारी रोजी गणेश जयंती आहे आणि या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशांची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान हे प्राप्त होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मागे श्री गणेश जयंतीचं महत्त्व, पूजन, तसेच पूजेचा त्या दिवशीचा शुभमुहूर्त कुठला असणार आहे, या दिवशी राहुकाळ कोणत्या वेळेत असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे, स्तोत्र मंत्र कसे पठण करायचं आहे, तसेच नैवेद्य आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे काय, तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या म्हणजे जन्मोत्सवाच्या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय व सेवा काय करायच्या आहेत. चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तर तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेशांची जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचं तत्व हे नेहमीच्या तुलनेने 1 सहस्र पटीने कार्यरत होतात. म्हणून या दिवशी आपण मनोकामनापूर्ती उपाय नामस्मरण हे नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ हे प्राप्त होऊ शकतात. तर पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी ही गुरुवारी 22 जानेवारीला पहाटे 2:47 सुरू होणार आहे व ती शुक्रवारी 23 जानेवारीला पहाटे 2:28 समाप्त होणार आहे. आणि त्यामुळे उदय तिथीनुसार 22 जानेवारीला गुरुवारी गणेश जयंती ही साजरी होणार आहे. आता गणपती बाप्पांच्या पूजेचा जो शुभमुहूर्त काळ कोणता आहे तर ते आपण पाहूया. तर या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवारी पूजेचा शुभमुहूर्ताचा जो काळ आहे तो 2 तास 8 मिनिटाचा असणार आहे. तसेच राहुकाळ देखील असणार आहे, पण तो आपण केव्हा सुरू होणार आहे ते पुढे पाहूया. पण त्या अगोदर श्री गणेशांची पूजा कशी करावी ते प्रथम जाणून घेऊया. तर श्री गणेशांच्या पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण प्रथम प्रार्थना करावी. म्हणावे, हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजाविधीतून प्रेक्षित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे. आणि त्यानंतर श्री गणेशांचा अभिषेक करावा. अभिषेक पाण्याने करावा. करतेवेळेस 11 वेळा ओम गण गणपते नमः म्हणावे. त्यानंतर 11 वेळा ओम गण गणपते नमः म्हणत दही, तूप, दूध, साखर म्हणजेच पंचामृताने अभिषेक करावा. आणि त्यानंतर परत 11 वेळा पाण्याने अभिषेक करावा किंवा अभिषेक 1 वेळा किंवा 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणून देखील केला तरी चालेल. आणि नंतर मूर्ती स्वच्छ पुसून एका लाल वस्त्रावरती श्री गणेशांची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापित करावी. त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटाने गंध लावावा. त्यानंतर एक लाल फूल 11 दुर्वांची जुडी मनोभावे अर्पण करावी. चंदन, केवडा, चमेली या श्री गणेशाला अतिशय प्रिय अगरबत्ती आहे, तर यापैकी कुठलीही एक अगरबत्ती लावावी. धूप लावावा. बघा, आपण गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर ठेवून देखील त्यांची पूजा करू शकतो किंवा तुम्ही जिथे देवघरात गणपती बाप्पा ठेवता तिथे देखील अशीच पूजा तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रदक्षिणा घालणे शक्य असेल तर आवर्जून प्रदक्षिणा घाला. आता सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी विशिष्ट प्रकारचा नैवेद्य काय दाखवायचा आहे, तर मागे गणेश जयंती आहे किंवा तिलकुंद चतुर्थी आहे, तर या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त तिळापासून बनवलेल्या गोष्टींचाच नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. तिळाने बनवलेल्या नैवेद्याचा या दिवशी मान असणार आहे. तिळगुळ तुम्ही ठेवू शकता. तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळाचे मोदक, तिळाच्या वड्या जे काही असेल ते तुम्ही या दिवशी तिळाचे पदार्थ नक्कीच गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत. तसेच या दिवशी मंदिरात जाता आलं तर आवर्जून मंदिरात देखील गणपती बाप्पांच्या दर्शनाला जायचं आहे. तेथे देखील तिळाचा नैवेद्य घेऊन जा. आणि या दिवशी तिळाच्या नैवेद्याला खूप मान असतो. सर्वप्रथम उच्चिष्ट गणपती यांचे पूजन करावं म्हणजे काय, तर बघा, आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असे वाटणे याला उच्चिष्ट असं म्हटलं जातं. या गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असं म्हटलं जातं.
त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्र्य, आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती, लक्ष्मी प्राप्ती, त्याचबरोबर आलेल्या संकटाचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशांच्या साधनेतून साध्य होतात. म्हणून सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवार किंवा श्री गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची साधना करणे अतिशय शुभ मानलं जातं. त्यानंतर श्री गणेशांच्या आराधनेचा मूलमंत्र तो म्हणजे ओम एकदंताय विघ्ने वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणे हा या श्री गणेशांचा महामंत्र आहे असं म्हटलं जातं. तुम्ही पूजेमध्ये या मंत्राचा देखील आवर्जून नामजप करावा. तसेच ओम गण गणपते नमः हा अखंड नामस्मरण जपावे. आता मागे श्री गणेश जयंती दिवशी काय करावे, तर या दिवशी श्री गणेशांची विधिवत आणि भावपूर्ण पूजा आरती करावी, नामजप करावा. श्री गणेशांच्या ज्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत म्हणजेच लाल फूल दुर्वा व्हाव्या. संध्याकाळी श्री गणेशांचं सुक्त पठण करावे. त्यामध्ये श्री गणेशांचं सात्विक नामजप अखंड जपावे. देवतेच्या विविध उपासनेपैकी सर्वश्रेष्ठ त्याचबरोबर सोपे सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप होय. तुम्ही तुमच्या देवतेचे जेवढे नामजप कराल तेवढे तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहते. भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे देखील अतिशय आवश्यक आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. शिवाय नामजप करताना त्यांच्या अर्थाकडे लक्ष देऊन गेला तर तो अधिक व पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. तसेच बघा, श्री गणेशांचे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. स्तोत्र याविषयी थोडेसे समजावून घेऊया. स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजे देवतेची स्तुती होय. स्तोत्र पठण केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिच्या अनिष्ट शक्तींपासून रक्षण होतं. श्री गणेशांची 2 स्तोत्रे सर्वांना परिचित आहेत. एक म्हणजे संकटनाशन स्तोत्र आणि दुसरे म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. हे श्री गणेशांची स्तोत्र आहेत. ज्यावेळी आपण ठराविक लय आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रातून विशिष्ट असे चैतन्य शक्ती निर्माण होते आणि याकरिता स्तोत्र विशिष्ट लयीत म्हणणे देखील आवश्यक आहे. आणि हे झाले आता सेवेविषयी. आता या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मोत्सव आहे. म्हणजेच या दिवशी विनायक चतुर्थी आहे. म्हणजे तिलकुंद चतुर्थी या नावाने ही चतुर्थी ओळखली जाते. तर या तिलकुंद चतुर्थीला सकाळी लवकर उठल्यावरती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. तिळाच्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. घरातल्या प्रत्येकाने या दिवशी तीळ टाकून पाण्यामध्ये स्नान करावे. सोबतच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घर देखील स्वच्छ करायचं आहे. बघा, यासोबतच आपल्या घराच्या उंबरठ्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. कारण की बघा, गणपती बाप्पांचा जन्मोत्सव या दिवशी साजरा होणार आहे. तसेच गणेश जयंती आहे आणि सोबत गुरुवार देखील आहे. तुळशीची देखील पूजा करायची आहे. तसेच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तसे तुळशीला देखील तुपाचा दिवा हा लावायचा आहे. दारात छान अशी रांगोळी देखील काढायची आहे. आता आपण गणपती बाप्पांच्या जन्मदिवसाच्या दिवशी पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तसेच राहू काळ आहे तो कधी असणार आहे हे देखील आपण सविस्तर जाणून घेऊया. तर या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवार असून गणेश पूजेचा शुभमुहूर्ताचा काळ जो आहे तो 2 तास 8 मिनिटाचा असणार आहे. आता केव्हा सुरू होत आहे ते तुम्हाला सांगते. पण बघा, गणपती बाप्पांची पूजा ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढे दिलेल्या शुभमुहूर्त काळामध्ये आवर्जून तुम्ही करावी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी सकाळी लवकर जरी केली तरी देखील चालणार आहे. काही सुद्धा हरकत नाही. पण मी ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी हा शुभमुहूर्त सांगत आहे कारण हा दिवस पूर्णच उत्तम आहे. आता 22 जानेवारी रोजी श्री गणेश पूजेचा शुभमुहूर्त काळ हा 11:29 पासून ते दुपार 1:37 या 2 तास 8 मिनिटापर्यंत असणार आहे. तसेच गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मनाई आहे. तसेच या दिवशी निर्धारित कालावधीमध्ये चंद्रास पाहिल्याने चोरीचा आळ येतो असं देखील म्हटलं जातं. तसेच या कालावधीत भद्राची सावट सुद्धा आहे जी दुपारी 1:52 पासून ते 3:12 असणार आहे. या काळामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही किंवा कोणतेही कार्य केले जात नाही. बघा, देवादिदेव महादेव विष्णुदेव या देवांनी सुद्धा अनेक अवतार घेतले आणि त्याच पद्धतीने श्री गणेशांनी सुद्धा प्रमुख 3 अवतार घेतले. या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे. त्यातील पहिला अवतार वैशाख पौर्णिमा
पुष्टपती विनायक जयंती म्हणून आपण साजरी करतो. दुसरा जो अवतार आहे तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी, त्यावेळेला आपण पार्थिव श्री गणेश पूजन करतो आणि त्यावेळेस 10 दिवस श्री गणेशांची अगदी आनंदात पूजाविधी आराधना करतो. आणि आता तिसरा जो अवतार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे बघा, तो म्हणजे माघ चतुर्थी, म्हणजेच आपण माघी गणेश उत्सव आता सध्या 22 जानेवारीला आलेला आहे. त्यावेळेस आपण माघी गणेश जयंती अतिशय आनंदाने साजरी करतो. परंतु तो अवतार श्री गणेशाला का घ्यावा लागला, एक छोटीशी कथा आपण जाणून घेऊया. स्कंद पुराणाप्रमाणे माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीने विनायक रूपात जन्म घेऊन नरांतक नावाच्या राक्षसाचा वध केला आणि या असुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला. हा महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांना कश्यप ऋषी माता आदितीच्या पोटी विनायक रूपात अवतार घ्यावा लागला. याचा उल्लेख स्कंद पुराणात आपल्याला स्पष्ट सांगितलेला आहे आणि स्पष्ट पाहायला देखील मिळतो. आता त्यांच्या अवतारांची म्हणजे गणपती बाप्पांच्या विनायक रूपातील अवतारांची पूजा करण्यासाठी आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षापासून हा गणेश उत्सव साजरा केला जातो. आणि आजही असे म्हटले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्वांच्या लहरी सर्वात आधी पृथ्वीवरती आल्या आणि म्हणून हा इतका दिवस महत्त्वाचा आहे. बघा, या दिवशी गणपती बाप्पांच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर खरंच जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद ही आपल्याला या दिवशी नक्कीच मिळते. त्याच्यामुळं या दिवशी आवर्जून मनापासून सेवा करा. आता आपण श्री गणेश जयंतीचे अगदी फलदायी फक्त 3 प्रभावी उपाय पाहूयात आणि तिसरा उपाय देखील खूप प्रभावी आहे, त्याचे अनुभव देखील खूप आहेत. आता पहिला उपाय आहे, श्री गणेशांची पूजाविधीनंतर जवसाच्या तेलाचा दिवा विशेष करून शिवशक्ती या 2 वातींचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही प्राप्त होते. तसेच मुलांचे लक्ष आणि एकाग्रताही वाढते. बघा, प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते आणि हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटला गेलेला आहे, कारण जवसाचं तेल हे चंद्राशी संबंधित मानलं गेलं आहे. आणि या गणेश जयंतीला मुलांना आवर्जून पूजेला बसवा व त्यांच्याकडून स्तोत्र पठण जरूर करून घ्यावं. तसेच मुलं जर लहान असतील तर त्यांना ऐकायला सांगावं. आता उपाय नंबर 2, माघी गणेश जयंती दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या मुलांना पाहिजे ती नोकरी मिळावी, करिअरमध्ये यश मिळावं, असलेल्या नोकरीत प्रमोशन मिळावं, यासाठी आपल्याला 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत. एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये हे 21 मूग ठेवायचे आणि एक मूग उचलून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आणि श्री गणेशाला ते मूग व्हायचे. असे 21 वेळा करायचं आहे. हिरवे मूग जे आहेत ते बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात. जर बुधग्रह आपल्या मुलांसाठी आणि आपला जर मजबूत झाला तर मुलांची स्मरणशक्ती तसेच त्यांच्या शिक्षणामध्ये हवी असलेले मार्क्स मिळायला त्याचा खूप मोठा फायदा होतो. तसेच मुलांचा सर्वांगीण विकास होतो. तुम्ही जर घरी उपाय केला तर हे 21 मुगाचं काय करायचं, तर आपण ज्यावेळेस भात बनवतो त्यामध्ये हे 21 मूग टाकायचे आहेत. पण बघा, मासिक धर्म वगैरे असेल त्यावेळेस हे मूग वापरू नका जेवणामध्ये. आता उपाय तिसरा म्हणजे शेवटचा पाहूया. तुम्हाला कोणतेही मोठे संकट असेल, कितीही मोठे कर्ज असेल, तर या माघी गणेश जयंती दिवशी 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. तर हा उपाय तुम्हाला मंदिरात जमत नसेल तर घरी केला तरी सुद्धा चालणार आहे. हा उपाय दिवसभरात केव्हाही केला तरी सुद्धा चालेल. एक आसन घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बसायचं. एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये हिरव्यागार अशा 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि मनापासून श्री गणेशाला प्रार्थना करून एक दुर्वा घेऊन संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे आणि ते झाल्यानंतर श्री गणेशांना ती दुर्वा अर्पण करायची आहे. असं आपल्याला 21 वेळा श्री गणेश संकटनाशन स्तोत्र पठण करायचं आहे. आणि ही जी काही तुमच्या मनातील इच्छा आहे, ती मनोकामना जी आहे तर ती गणेश बाप्पांना आपल्याला सांगायची आहे. तर त्याच दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल. स्कंद पुराणात स्वतः श्री गणेशांनी म्हटलं आहे की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा ही अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला आहे. तर बघा, गणेश जयंतीच्या दिवशी व्रत करून आचरून धुंडीराजाचं पूजन करावे, तीळ साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आलेलं आहे. मोदकाऐवजी तीळ साखरेच्या मोदकाचा प्रसाद या दिवशी अर्पण करायचा असतो. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः.